हे माय ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. दिवस होता हा गुरुवारचा आणि त्या दिवशी होती दत्त जयंती. व्लॉग यायला खूप जास्त लेट झालेला आहे, पण ना खरंच वेळ नव्हता, कारण कृष्णाचा 5वा बड्डे येणार होता आणि त्यासाठी घरात पूर्ण आवर चाललेली होती आणि एडिटिंग करायला अजिबात वेळ नव्हता. मोबाईल एका जागेवर घेऊन बसायचा हे तर अजिबात वेळ नव्हता. इथे जे आहे सकाळीच मी माझे सर्व कामं जे होते ऑनलाईन सर्व डन करत होती. माझं जे एडिटिंग वगैरे जे होतं ते सर्व काही मी पूर्ण करून घेत होती, जेणेकरून जे आहे ना की मला फक्त रेकॉर्ड करण्याचं, व्हॉईस ओव्हर करण्याचं जी आहे ती फक्त गरज राहिली पाहिजे आणि बाकीचे जे काही महत्त्वाचे कामं होती ते पण मी डन करून घेत होती. जवळपास मी ना 1.5-2 तास बसून ते काम पूर्ण करून घेतलं लॅपटॉपचं आणि नंतर मग अंघोळ वगैरे करून छान देवपूजा करून घेतली. बाहेर वातावरण आज एकदम क्लीन होतं, म्हणजे एवढीही जास्त थंडी नव्हती जशी नेहमी असते. थोडंसं ऊन पडलेलं होतं, नाहीतर सकाळी एवढे धुके असतात ना की समोरचं काहीही दिसत नाही. जसे ही अंघोळ वगैरे झाली, पुन्हा एकदा काम डन करून एकदाचं लॅपटॉप जे आहे ते मी बंद करून ठेवून दिलं, कारण आता मला माहिती होतं की बरेच दिवस मला काही आता याचं गरज पडणार नाही आहे आणि मला वेळही राहणार नाही आहे तेवढा. एखादं काही इम्पॉर्टंट काम असलं तेव्हा ते लॅपटॉप उघडेल, नाहीतर मग ते पॅकिंग राहील तसंच, असं हे मला माहिती होतं. त्यामुळे मी ना ते काम जे होतं ते डन करून त्याला शटडाऊन करून ठेवून दिलं आणि नंतर जे आहे गुरुवार होता, तर गजानन माऊलींची सेवा मी त्या दिवशी करत असते, तर त्यांचं जे पण पारायण वगैरे होतं ते सर्व मी डन करून घेतलं. त्यामध्ये माझा जवळपास ना अर्धा-पाऊण तास तरी गेला वाचनामध्ये, कारण 2 अध्याय होते मला त्या दिवशी वाचायचे आणि खूप मोठे मोठे होते त्यामुळे अर्धा-पाऊण तास माझा त्या सेवेमध्ये गेला. आणि त्यानंतर मग जे आहे यथार्थ गीता सुरू केलेली आहे, आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच, तर त्यालाही वेळ द्यावा लागला. आणि दत्त जयंती होती त्यामुळे गुरूंची सेवा वगैरे सर्व होतं त्या दिवशी, तर खूप माझा बिझी दिवस चाललेला होता. तरीही जसं ॲडजस्ट होत होतं तसं मी तुमच्यासाठी व्लॉग जो आहे तो रेकॉर्ड करत होती आणि मला त्या दिवसाचा जो व्लॉग आहे तो तुमच्यासोबत शेअर करायचा होता. आता सर्व कामं झाली होती, म्हटलं चला मस्त स्वतःसाठी चहा ठेवून घेऊया. चहा ठेवला आणि जेही भांडी होती ती सर्व आवरून घेतली. त्या दिवशी जे होतं ना लागोलाग हातोहात मी कामं करत होती, कारण बाकीचीही एक्स्ट्रा कामं मला करायची होती. किचन ट्रॉलीज वगैरे ते पूर्ण साफ करायचं होतं. बड्डेसाठी बऱ्याच गेस्टला आम्ही फोन लावलेले होते आणि ते येणार होते, त्यासाठी घर जे आहे ते पूर्ण आवरून ठेवायचं होतं मला. बड्डेची शॉपिंग वगैरे जे काही आहे भरपूर कामं होती आणि तुम्हाला माहितीच आहे आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलंच होतं की तब्येत वगैरे ही बरी नव्हती, तर त्याकडेही लक्ष द्यावं लागत होतं की जास्त दगदगीमध्ये अजून परत एकदा तब्येत खराब व्हायची. त्यामुळे प्रत्येक काम जे आहे ते सावकाश चाललेलं होतं, पण कामही डन करायचं होतं असं टार्गेट होतं. बघा, मी बराच विचार केलेला होता की पूर्ण डिटेल्समध्ये ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेल, मी हे रेकॉर्ड करेल, मी ते करेल, पण असं असतं ना की वेळ येते तेव्हा काहीच सांगून येत नाही की कशा प्रकारे आपली सिच्युएशन राहणार आहे आणि काय आपण त्या वेळेला करू शकणार आहोत. आणि त्यामुळे माझं त्या दिवशी तसंच झालं बड्डेच्या दिवशी, की जास्त मला काही रेकॉर्ड करायला भेटलेलं नाही आहे आणि जे काही शॉपिंग वगैरे होती ते पण मी थोडं रेकॉर्ड केलेलं आहे. लवकरच बड्डेचा जो व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, पण त्याआधीचा हा दत्त जयंतीचा व्हिडिओ, ह्या व्हिडिओला खूप सारं भरभरून प्रेम द्या. तर दत्त जयंती असल्यामुळे ना मला गाजरचा जो हलवा आहे तो बनवायचा होता आणि इथे जे आहेत मडीश नव्हते, ते गेलेले होते गावी, तर आम्ही दोघंच होतो. म्हणून मला ना बऱ्याच जे भाजीपाला होता त्यामध्ये जे काही खराब होण्यासारखं होतं त्यांचं मी सर्वांची मिळून एक रेसिपी करणार होती. माझ्याकडे कोबी पण पडलेला होता, गाजर होतं, तर मी एक वेगळी रेसिपी बघितलेली होती मंचुरियनची आणि ती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. हार्डली आपण काय करतो, मंचुरियनची जी पेस्ट आहे ती तयार करतो आणि त्याला डायरेक्ट त्याचे गोल बनवून तेलामध्ये काय करतोय तू? लागून जाईल तुला. अरे ती बाई अशी दत्तक मम्मी पण धरून असते तर हा? ती बाई अशी दत्तक कोणती बाई? हा कोणती बाई? ती बाई आता पाहिली आपण. पण तुला ते लागून जाईल, मग काय झालं? मग रक्त येईल हातातून, लागलं तर बोट कापला जाईल. अरे काय आता गाईज डोंट वरी, तो जो चाकू आहे त्याला धार अजिबात नाही आहे, म्हणून त्याला एवढा जोर द्यावा लागतोय आणि त्याच्या हातात मी तो चाकू जो आहे तो दिलेला आहे. कृष्णा जे आहे ते चॉपिंगचा व्हिडिओ बघून आलेला होता आणि त्याचं असं होतं की मला पण हे चॉपिंग करायचं आहे आणि त्या दिशेनेच तो ते चॉपिंग वगैरे जे आहे ते करत होता. आणि
बऱ्याचदा मी त्याचं ना असं कटिंग करताना व्हिडिओ दाखवलेले आहेत, पण जो काही नाईफ वगैरे असतो तो मी एकदम नॉर्मल ठेवलेला असतो, म्हणजे त्याला अजिबात काही धार वगैरे नसते, तर त्याची काही इजा होईल हे अजिबात त्यामध्ये नसतं. आणि त्यामुळेच मी एवढ्या कॉन्फिडन्सने त्याच्या हातात तो जो चाकू आहे तो देते आणि तो ते चॉपिंग जी आहे ती करतो. त्याला चॉपिंग करायची खूप जास्त आवड. गार्लिक जो आहे तो बारीक चॉप करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे कोथिंबीर आहे आणि ही आहे हिरवी मिरची. जर तुम्हाला हवं असेल त्यामध्ये तुम्ही ग्रीन अनियन ही ॲड करू शकतात. सो माझ्याकडे एवढंच इन्ग्रेडियंट्स आहेत, त्याच्याने मी यामध्ये ॲड करते. तर पत्ताकोबी पण इथे छान बारीक चॉप करून घेतली आहे आणि गाजर पण इथे छान चॉप करून घेतलेले आहेत. आणि हे जे 3 गाजर आहेत तर ते मी ठेवलेले आहेत, कारण त्यांची मला काहीतरी रेसिपी परत शेअर करायची आहे. सो चला आता हे जे काम डन झालं आहे त्याला पूर्ण करूया आणि छान अशी मस्त रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मी. तर चला प्रोसेसला सुरू करूया. सो गाईज, जी पण रेसिपी आहे आता गाजरपासून मी बनवलेली कोबी आणि गाजरची, तर ती वाफवायला मी ठेवलेली आहे. ती ॲक्च्युली आज डन करायची नव्हती, ती उद्या बनवायची आहे, कारण आज मनीष घरी नाही आहेत आणि त्यांनी पण टेस्ट केली पाहिजे म्हणून. पण त्याची थोडीफार जी तयारी आहे ना ती मी करून घेतली. थोडीफार काय, ऑलमोस्ट ते डनच झालेलं आहे. आता फक्त फ्राय करायचं राहील आणि ते मी एअर फ्रायरमध्येच फ्राय करेल. सो उद्या मी त्यांना ते बनवून देईल. ते आज घरी नाही आहेत, आज आम्ही एकटेच आहोत दोघं. तर आत्ता मी आम्हाला खिचडी बनवते, सिंपल अशी मस्त लसलशीत खिचडी बनवते. आणि त्यानंतर जे आहे थोडासा हलवाही बनवायचा आहे, कारण आज आहे दत्त जयंती, तर त्यामुळे देवासाठी नैवेद्य थोडासा मी गाजरचा हलवा बनवणार आहे. तर जे चॉप केलेले गाजर आहेत त्याचंच मी हलवा बनवून देते आणि आमच्यासाठी जे आहे थोडीशी खिचडी बनवते. परवा कढी बनवलेली होती, ती कढीही आहे. सो खिचडी कढी असा आमचा आजचा जेवणाचा मेनू होऊन जाईल. आणि आम्ही दोघंच आहोत, मनीष नाही आहेत, ते गेलेत गावी, ते येतील उद्या सकाळी. आणि ही जी रेसिपी आता बनवली आहे ती डन झालेली तुम्हाला उद्या बघायला भेटेल. सो दत्त जयंती असल्यामुळे मला स्वीट काहीतरी बनवायचं होतं आणि मी गाजरचा हलवा जो आहे तो बनवणार होती. बऱ्याचदा आपण गाजर किसून घेतो किंवा मिक्सरमधून बारीक करून घेतो किंवा कुकरमध्येही वाफवून घेतो, पण मी यावेळेस चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले गाजर होते आणि त्यांचा जो गाजरचा हलवा आहे तो मी ट्राय करून बघितला. सो इतकं टेस्टी ते लागलं आणि खूप छान हा गाजरचा हलवा जो आहे तो रेडी झालेला होता. थोडंसंच क्वांटिटीमध्ये बनवायचा होता, कारण आम्ही दोघंच होतो, कृष्णा आणि मी, आणि देवासाठी नैवेद्य मला ठेवायचा होता. कढईमध्ये छान तूप घालून घेतलं, त्यामध्ये गाजर जे आहे ते शॅलो फ्राय करून त्यामध्ये साखर ॲड करून घेतली आणि नंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स, दूध वगैरे असं ॲड करून गाजरचा हलवा जो आहे तो 10 ते 15 मिनटं वाफवून घेतला आणि छान टेस्टी असा गरगरीत असा हा गाजरचा हलवा जो आहे तो रेडी झाला होता. देवाची पूजा वगैरे करून घेतली संध्याकाळची आणि देवालाही छान नैवेद्य दाखवून दिला. जी काही मंचुरियनची रेसिपी होती ती पण रेडी करून घेतली. जे मंचुरियन होते ते मी वाफवून घेतलेले होते. हार्डली आपण पेस्ट बनवून तळून घेतो, मी आधी सांगितलं, तर इथे मी वाफवून मग ते एअर फ्रायरमध्ये डन करणार होती. इतके टेस्टी हे लागलेले होते ना, खूप छान ही रेसिपी जी आहे ती तयार झालेली होती. एअर फ्रायरमध्ये छान त्यांना डन करून घेतलेले होते. आणि जर तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल तर तुम्ही तेलामध्ये तळूनही यांना डन करू शकता. तर जसं तळलेले आहेत तर ते ॲज इट इजही छान लागत होते. आणि नंतर त्यांचं जे आहे ते ग्रेव्ही तुम्ही बनवू शकता, जी मंचाव ग्रेव्ही असते ती बनवली आणि त्यामध्ये हे मंचुरियन टाकले की खूप टेस्टी हे जे आहे मंचुरियन डन होतात आपले. आमचं जेवण रेडी झालं होतं, खिचडी कढी होती सोबतच आणि गाजरचा हलवा. खूप टेस्टी आम्ही दोघांनी जेवण केलं. आणि हा अशा प्रकारचा आजचा छोटासा व्हिडिओ. आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.